त्यानंतर असं निदर्शनास आलं। तर बच्चू कडू हे नागपूरच्या दिशेने निघालेले आहेत। आंदोलकांनी रस्ता मोकळा केलेला आहे। 6 वाजेपर्यंत या आंदोलनाला परवानगी होती, मात्र 6 वाजल्यानंतर पोलीस या ठिकाणी आले होते आणि त्यानंतर हे आंदोलन थांबवावं अशी विनंती पोलीस प्रशासनाकडून बच्चू कडू यांना केली होती। मात्र बच्चू कडू हे आंदोलनावरती ठाम आहेत। त्यानंतर आता बच्चू कडू हे नागपूरला निघालेले आहेत। आंदोलकांनी रस्ता मोकळा करून दिलाय। ही दृश्य आपण पाहतोय काही वेळापूर्वीची, ज्या वेळेस पोलीस या ठिकाणी आले होते आणि त्यांनी बच्चू कडू यांना विनंती केली होती, मात्र न्यायालयाचा आदर करतो, मात्र आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहू अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली होती आणि कारवाई करायची असेल तर आम्हाला जेलमध्ये पाठवा, आम्ही तयार आहोत असंही म्हटलंय। विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं हे आंदोलन आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे आणि माघार घेणार नाही अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे। तसंच या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या इतर नेत्यांनी सुद्धा तीच भूमिका घेतली आहे। काहीही झालं तरी आता मागे हटणार नाही, आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय, मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही अशी भूमिका या सर्व नेत्यांनी घेतली आहे। तर आता मोठी बातमी या संदर्भात समोर येते। बच्चू कडू नागपूरच्या दिशेने निघालेले आहेत। ज्या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी परवानगी दिलेली आहे त्या ठिकाणी आता बच्चू कडू हे निघाले। पोलिसांच्या परवानगी दिलेल्या ठिकाणी आता हे सर्व आंदोलक निघालेले आहेत। याआधी हे सर्व आंदोलक नागपूरमध्ये रस्त्यावर होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला होता। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्या सोबत जोडलेत। तेजस, पोलिसांनी या आंदोलकांना आता आंदोलन करण्यासाठी कुठल्या ठिकाणी जागा दिलेली आहे? नियोजित जागा जेव्हा बच्चू कडू यांनी ठरवली होती जामता स्टेडियम परिसरात, त्याच ठिकाणी जे आहे ते आता आंदोलक चालले। आपण जेव्हा नागपूर राष्ट्रीय यांनी आंदोलन केलं होतं, आदेश आला त्या आदेशाची कुठली पायमल येऊ नये यासाठी बच्चू कडू यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी आता जे आहे ते या ठिकाणी सभेचे स्थळ आहे, ज्या ठिकाणी एका ग्राउंड आहे त्या ठिकाणी आता आंदोलन चालले आहेत। मात्र पोलिस प्रशासनाकडून आपण सगळे बंदोबस्त लावण्याचा अनेक कार्यकर्ते, हजारो कार्यकर्ते, संपूर्ण कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत। प्रशासन करू शकते अशा प्रकारची सगळ्या व्यवस्था सध्याची स्थिती घडीला शकता की जे बच्चू कडू असतील, रवींद्र चितकर असतील, त्या शेतकरी नेते आहेत आता जे आहे ते सभास्थाकडे रवाना झालेले आहेत। हळूहळू त्या आंदोलनाच्या दिशेने जातात। बच्चू कडू होऊ शकते याचा शक्यता आहे। जी, मात्र तेजस, आंदोलकांची संख्या मोठी आहे, त्यामुळं ज्या मैदानाची व्यवस्था केलेली आहे ते मैदान या सर्व आंदोलकांना पुरेसे आहे। ज्या प्रकारे आंदोलन व्हायला पाहिजे त्याच ठिकाणी होणार आहे। आपण जर बघितलं असेल तर हा किमान भाग आहे, त्यामुळे आंदोलन पहिले कार्यकर्त्यांनी करून ठेवली ती, मात्र त्या पद्धतीने आपण बघितलं की जबलपूर आणि रस्ता जो केलं होतं त्यामध्ये बजेट बघितलं आंदोलन आहे ते तेजसचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। मात्र तेजस, तुम्ही या आंदोलनावर लक्ष ठेवून राहा, पुन्हा तुमच्याकडे येऊ। तर हे दृश्य आपण पाहतोय, मोठ्या संख्येनं शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। 6 वाजता हे आंदोलन बंद करा असं न्यायालयानं म्हटलं होतं। पोलीस प्रशासनाकडून तशी विनंती करण्यात आली होती, पोलीस या ठिकाणी आले होते, मात्र बच्चू कडू यांनी हा आदेश पाळला नव्हता। मात्र आता पोलीस प्रशासनाकडून, नागपूर पोलीस प्रशासनाकडून या आंदोलकांना एक मैदान दिलेलं आहे, त्या मैदानावरती हे आंदोलन करा असं आवाहन केलेलं आहे। त्यानंतर आता हे सर्व आंदोलक त्या मैदानाकडे निघालेले आहेत। बच्चू कडू सुद्धा स्वतः या मैदानाकडे निघालेले आहेत आणि कोर्टाच्या आदेशानंतर बच्चू कडू या आंदोलनावरती ठाम आहेत। मात्र आंदोलन सुरू राहणार आहे। नागपूरमध्ये एका मैदानाची व्यवस्था केलेली आहे, या मैदानावरती बच्चू कडू यांचं हे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठीचं आंदोलन हे सुरू राहणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय, मोठ्या संख्येनं शेतकरी हे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले, त्यामुळे
नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती. तरी काही वेळापूर्वीची दृश्य आहे ज्यावेळेस पोलीस प्रशासनाकडून अधिकारी बच्चू कडू यांना आंदोलन थांबवावं अशी विनंती करण्यासाठी आले होते. तसे आदेश न्यायालयानं दिले होते. मात्र बच्चू कडू हे त्यांच्या आंदोलनावरती ठाम आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा बच्चू कडू त्यांच्या आंदोलनावरती ठाम आहेत. आम्ही आंदोलन थांबवणार नाही अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. यावेळेस विविध नेत्यांनी आक्रमकपणे भाषणं केलेली आहेत आणि काहीही झालं तरी शेतकऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार अशी भूमिका या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली. आणि आता बच्चू कडू यांना हे आंदोलन करण्यासाठी नागपूरमध्ये एका मैदानाची व्यवस्था केलेली आहे आणि आता या मैदानावरती बच्चू कडू यांचं हे आंदोलन सुरू राहणार आहे. बच्चू कडू हे स्वतःसुद्धा या मैदानाकडे रवाना झालेले आहेत. त्यांना रस्तासुद्धा मोकळा करून दिलाय. मात्र मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये शेतकरी सहभागी झालेले आहेत. त्यामुळे एक दिवसापूर्वी आपण पाहिलं मोठ्या संख्येनं महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. तर आता नागपूरमध्ये ही प्रचंड संख्या शेतकऱ्यांची आहे. त्यामुळं नागपूरमध्ये अनेक पायाभूत समस्या या निर्माण झालेल्या आहेत. वाहतूक कोंडी झालेली आहे. तसंच कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी एका मैदानाची व्यवस्था या सर्व आंदोलनकर्त्यांसाठी करून दिली आहे आणि त्या ठिकाणी आता हे आंदोलन होणार आहे. तर ज्या मैदानाची व्यवस्था करून दिलेली आहे त्या ठिकाणी आता बच्चू कडू स्वतः निघालेले आहेत. त्यांना आंदोलनकर्त्यांनी रस्ता मोकळा करून दिलाय. त्यानंतर हे सर्व शेतकरी आंदोलक सुद्धा त्या मैदानावर जातील. त्या मैदानावर हे आंदोलन मात्र सुरूच राहणार आहे. न्यायालयानं आदेश दिल्यानंतर सुद्धा बच्चू कडू हे आंदोलनावरती ठाम आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये आंदोलन मागे घेतलं जाणार नाही. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे.